अधिकारी व्हायचं स्वप्न बघतात, त्यासाठी वर्षानुवर्ष पुण्यात येतात, अभ्यास करतात, पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेक कामं देखील करतात. मात्र सरकार बदलतात, सरकार बदलताना अनेक गोष्टींवर स्थगिती येते आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या परीक्षा, त्याच्यानंतर नियुक्त्या आणि निघालेले जे काही पदं असतात त्यावर नियुक्त करण्यात येत नाही आणि त्याचा सगळा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. 2023 मध्ये साधारण 600 जणांची PSI या पदासाठी किंवा या सगळ्या प्रोसेस सुरू झाली. मात्र 2025चं जानेवारी असू देत, मार्च असू देत, सगळं उजाडलं. मात्र अजूनही त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीये आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लागलंय. पुण्यातले अनेक विद्यार्थी माझ्यासोबत आहेत जे 2023च्या PSI पदासाठीची तयारी करत होते. त्यांनी परीक्षा दिली, पास झाले, मात्र अजूनही त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाही. वय वाढतंय, मात्र या नियुक्त्या कधी होणार असा प्रश्न या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. माझ्यासोबत एक दादा आहे. दादा, नेमकं काय घडलं? कारण 2023-22ला परीक्षा झाली, ते 25चं मार्च उजाडलं, अजूनही त्या नियुक्त्या झाल्या नाही, स्थगिती हटली तरीही नियुक्त्या झालेली दिसत नाही. मॅडम, आम्ही सर्व 2022 PSI पदी निवड झालेले 603 विद्यार्थी आहोत. आमची ही जाहिरात जून 2022 मध्ये आली होती. त्यानंतर आमची पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबर 2022ला झाली. त्या दरम्यान तृतीयपंथी उमेदवाराचं धोरण सरकारनं न ठरवलं गेल्यामुळं आमची मुख्य परीक्षा 1 वर्षाच्या कालांतराने म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये झाली. त्यानंतर मे आणि जून 2024 दरम्यान आमचं ग्राउंड झालं आणि ऑगस्टमध्ये मुलाखत झाली. 1 ऑगस्टला आमची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर झाली. दरम्यान PSI 21च्या मुलांनी त्यांची वेटिंग लिस्ट लागणार नाही म्हणून आमच्या फायनल रिझल्टवर स्टे आणला मॅटमध्ये जाऊन. तो स्टे 2 जानेवारी 2025 रोजी उठला. तो स्टे उठल्यानंतर 10 जानेवारीला आयोगानं आमचा फायनल रिझल्ट लागला. त्यानंतर आयोगाने आम्हाला शिफारसपत्रही दिले. आम्ही ते शिफारसपत्र आणि साक्षांकन नमुने गृह विभागात 5 फेब्रुवारीपर्यंत सर्व मुलांनी जमा केले. त्यानंतर आम्हाला 25 फेब्रुवारी रोजी असं सांगण्यात आलं की तुमची नियुक्ती 1 आठवड्यात दिली जाईल. परंतु रिझल्ट लागून 8 महिने होऊन गेले आणि जवळपास ही प्रोसेस 2022 पासून चालू आहे. 2.5-3 वर्ष झालं तरी पण आम्हाला अजून ही प्रोसेस चालूच आहे आणि 8 महिने होऊन गेले तरी पण रिझल्ट लागून आम्हाला नियुक्ती किंवा नाही, जॉईनिंग नाही आहे. आणि जे ह्या जाहिरातीमध्ये बाकी जी पदं होती ST ASO, ह्या पदांच्या नियुक्त्या होऊन जवळपास 7-8 महिने झाले तरी पण आम्ही अजून इथंच आहोत. अनेकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मात्र या नियुक्त्या रखडल्यानंतर नेमकी मागणी काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. काय नेमकी मागणी? आता एवढे 3 वर्ष तर तुमचे ऑलरेडी गेलेत, त्याच्यानंतर आत्ताचे 8 महिने पण ते गेलेत, पुढचं काय आणि मागणी काय नेमकी? मॅडम, आता आमची जी मागणी आहे, आता ABP माझा मार्फत किंवा इतर आम्ही प्रयत्न करतोय त्यानुसार म्हणजे सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ही जी प्रायोरिटीचा विषय आहे, आता सर्व अंतिम यादी जाहीर झाली आहे. पुढची प्रोसेस फक्त एकच आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलचं प्रोसेस कंप्लीट करणे. तर आमची सरकारकडे हीच मागणी आहे प्रामुख्याने की येत्या नजीकच्या आठवड्यामध्ये सरकारमार्फत एक कागद जाहीर करावा आणि त्यामध्ये त्यांनी तारीख दाखवावी की ह्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट आणि इतर प्रोसेस पूर्ण होईल डिस्ट्रिक्ट लेवलला. सोबतच तुमची ट्रेनिंगसाठी एक विशिष्ट तारीख पुढच्या 1 महिन्यामध्ये सरकारने प्रायोरिटीने आम्हाला जाहीर करून निश्चिंती द्यावी, म्हणजे विषय पूर्ण मार्गी लावावा की ह्या तारखेला आम्ही ट्रेनिंगसाठी ह्या मुलांना PSI 22च्या मुलांना सर्व बोलवतो. आमचा जो मुद्दा आहे तो मार्गी लावावा असे या सगळ्यांची जरी मागणी असली तरीही 3 वर्ष काही 8 महिने हा वय वाढत चाललाय. या विद्यार्थ्यांचं पर्सनल आयुष्य असू देत किंवा प्रोफेशनल आयुष्य, दोन्ही आयुष्य टांगणीला लागले. आपल्यासोबत काही मुली आहेत. ताई, 3 वर्ष असेच गेले, घरच्यांचं काय म्हणणं आहे आता आणि तुझं नेमका मानसिकता काय आहे? मॅडम, अक्षरशः नियुक्ती झाली. अक्षरशः आमच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिले की खरंच तुमची नियुक्ती झाली का? कारण गेले 5 ते 6 महिने झाले आमचा रिझल्ट लागलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही गावी आहे किंवा आम्ही नियुक्तीचा पाठपुरवठा करत आहोत. तर आता आम्हाला CM ऑफिसकडनं सांगितलं गेलेलं की तुमची नियुक्ती दिली जाईल, 8 दिवसात रखडलेल्या नियुक्ती दिल्या जातील, पण याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही आम्हाला. तर याच्यासाठी आम्हाला खूप ताणतणाव, मानसिक तणावातून जावं लागतंय. कारण की गेले 2.5 ते 3 वर्ष झाले आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत आणि एकाच परीक्षेतील 2 ते 3 एक्झाम असतात एका परीक्षेमध्ये, तर त्यांच्या नियुक्त्या दिल्या जातात. मग PSIच्या बाबतीतच सरकारची उदासीनता काय आहे? तर याबाबत आम्ही पाठपुरवठा करत आहोत. तरी सरकार एकच विनंती आहे की आम्हाला याच्यात लक्ष घालून आम्हाला नियुक्ती द्यावी, एवढीच विनंती आहे. 3 वर्ष जेव्हा अशा टांगणीला लागतात तेव्हा घरच्यांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरू होतात. कारण पुण्यात राहणं, इथला खर्च परवडत नाही अनेक विद्यार्थ्यांना. हे सगळं कसं मॅनेज करताय 3 वर्षांपासून? कारण की घरी जेव्हा गावी गेल्यावर एकच विचारणा होती की तुम्हाला कधी बोलवणार, कधी काय होणार. तर त्याबाबत आम्ही एकच सांगतो की 8 दिवसात बोलवतील, 15 दिवसात बोलवतील, पण सरकारकडनं आम्हाला याच्याबद्दल कुठलंच आश्वासन नाहीये की तुम्हाला दिलं जाईल किंवा बोलवलं जाईल असं. तर याच्याबाबत आम्हाला पर्सनल प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, सगळ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम आम्हाला हँडल करावे लागतात.
या सगळ्या परीक्षेसाठीचं प्रत्येक परीक्षेसाठीचं एक मर्यादित वय असतं आणि ते वय निघून गेल्यावर ते वर्षही वाया जातो, तो अभ्यासही बऱ्यापैकी वाया गेल्यात जमा असतो. कारण जर अभ्यास करतोय तर ती नियुक्ती होणं, ते पद मिळणं आणि आपण अधिकारी होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आपल्यासोबत दादा आहे. दादा, तुझं वय किती आहे आणि आता किती वर्ष तुझ्यासाठी हे सगळं अचीव करण्यासाठी लागणार आहे? आता जसं मुन्नाभाई MBBS मध्ये त्याची आई म्हणते की मुन्ना तू डॉक्टर आहे ना, तसंच आमचं झालंय सध्या की खरंच तुमचं सिलेक्शन झालंय का. आता कोरोना पॅन्डेमिकमुळे काय झालेलं की 1 वर्ष रिलॅक्सेशन भेटलेलं, ऍड वगैरे नव्हत्या. आता त्यावेळेस माझी वयाचे जे क्रायटेरिया होता 34 एज होतं ते पार झालेलं आणि 35व्या वर्षी मी परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर 3 वर्ष झाले, म्हणजे 35, 36, 37 आणि 38 वर्ष चालू आहे माझं. म्हणजे असं होतं की आमचं अर्ध तारुण्य जे आहे ते तारुण्य हे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामध्ये 5 वर्ष आणि पुन्हा निकाल लागून त्याचा पूर्ण नियुक्ती मिळण्यामध्ये 5 वर्ष, म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्ष एक परीक्षा देऊन ती पद मिळवण्यामध्ये जाते. तर सरकारने खरंच यावर माझं एकट्याच नाही, बऱ्याच जणांचं कसं प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो, कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असतो. आता माझा वयाचा प्रॉब्लेम, आता मी समजा जरी जॉईन झालो तर किती वर्ष करणार, सर्व्हिस किती भेटणार. लग्न झालंय का या सगळ्या नाही कसं आहे की लग्नासाठी आपल्या समाजामध्ये असं आहे की आहे का आपण सेटल आहात का कुठे, तर आपण फक्त कागदोपत्र म्हणजे आपलं फक्त निकाल जाहीर झालाय पण आपली नियुक्ती आणखी झालेली नाहीये. तर जोपर्यंत नियुक्ती नाही होणार तोपर्यंत त्या पुढच्या प्रक्रिया पारच नाही पडणार. म्हणजे आयुष्य कसं झालेलं आहे की थांबून राहिलेलं आहे आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पार नाही पडणार तोपर्यंत आयुष्याचं पुढचं पाऊल पडणारच नाही. म्हणजे लग्न पण रखडलंय आणि नियुक्त्या पण रखडल्या. आणि काय होतंय की अगोदर जेव्हा निकाल लागला तेव्हा असं प्राऊडली असं गावाकडे जायचो, वडील आई वडिलांना वाटायचं की हा सिलेक्शन झाले. पण आता गावाकडे जायचं पण असं वाटते की जावं का नाही, काय करावं. कारण प्रत्येक जण विचारतात की कधी होईल, काय होईल सिलेक्शन, कधी तुमची जॉईनिंग होईल. आणि खरंच त्याच्यासाठी मी जेव्हा निकाल लागला 1 ऑगस्टला जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली, त्याच्यानंतरच्या पुढच्या 6-7 महिने मी घरी पण नाही गेलेलो. म्हणजे काय सांगावं लोकांना की काय तुमचं सिलेक्शन झालं तर 7 महिने झाला आणखी तुमची जॉईनिंग नाही. अशी कुठली परीक्षा नाही होत की एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवली जातो की 7-7 महिने. विश्वास ठेवणं लोकांचं कठीण. आम्हाला वाटतं की मुन्नाभाई MBBS सारखे आम्ही पण फ्रॉड करतो काय की असं वाटतंय सर्वांना. सगळेच मुलं साधारण 25च्या वरचे आहेत, अर्थात सगळ्यांचं लग्नाचं वय आहे. पण जेव्हा हातात पदच नाहीये, अधिकारी नाहीये, पगार नाहीये, त्यामुळे लग्न देखील रखडले. माझ्यासोबत दादा, किती वय आहे तुझं? माझं वय आता 27 वय आहे. पण आमची नियुक्ती होऊन पण आम्हाला लवकरात लवकर ट्रेनिंगला न पाठवल्यामुळं आमचं प्रोफेशनल लाईफ बरोबर पर्सनल लाईफ पण स्पॉईल होते. जसं की आता आम्हाला ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय लग्न पण करता येत नाही, त्याच्यामुळे पुढची लाईफ पण सेटल होत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा माननीय सरकार असेल त्यांच्याकडे आमची एवढी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती द्यावी आणि आमची ट्रेनिंग पूर्ण करून आम्हाला लवकर पोस्टिंग द्यावी. आणि होतंय कसं की आता आमच्याबरोबर जे काही बाकीच्या एक्झाम घेतल्या गेल्या जसं की STI आणि SO त्यांना निकालानंतर 1-1.5 महिन्यामध्येच नियुक्ती दिली जाते. पण आमचं कसं होतं की ट्रेनिंगचा टप्पा असल्यामुळं प्रोसेसला बराच वेळ जातो. तर माननीय मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री पण आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला लवकर ट्रेनिंगला पाठवावे, त्यांच्याकडे हीच विनंती आहे आमची. म्हणजे आमचं पर्सनल लाईफ पण नीट नाही आणि प्रोफेशनली तर सगळं सरकारवर अवलंबून आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून एक दादा आहे. काय म्हणणं आहे नेमकं आत्ता? आमच्या 603 मधल्या बऱ्याच लोकांचे आता ह्या कंडिशनला लग्न जमलेत, पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा झालाय की कोण विश्वास ठेवायलाच तयार नाही. त्याच्यामुळे लग्न मोडण्याच्या परिस्थितीत आता मुलं आहेत. काही मुलं गावाकडं काम करतात. प्रॉब्लेम असा आहे की जर कोणी कामाला जरी जायचं म्हणलं तर PSI म्हणून तुम्हाला काम पण कोण देत नाही, कारण बाबा तू PSI आमच्या शेतात कामाला कशाला येतो. ही परिस्थिती आमच्या काही लोकांची वास्तव आहे. म्हणजे माझ्याकडे काही फोटो आहेत, सब इन्स्पेक्टर लेवलचे मुलं शेतात, कोणाच्या शेतात कोण ऊस लावायला जाते, कोण फवारायला जाते. मी तुम्हाला एक कॅमेऱ्यावर फोटो दाखवू इच्छितो. खरं तर ह्या लेवलला सब इन्स्पेक्टर लेवलचे पोरं जाऊन काम करतायत, कोणाच्या शेतात ऊस लावताय, कोणाचं कोण फवारतंय. म्हणजे ऍक्च्युली लोकांचा विश्वास नाही राहिलेला आमच्यावर. ही परिस्थिती निर्माण झाली. तर मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की आम्हाला तात्काळ नियुक्ती द्या. आमच्या सोबतच्या भगिनी आता निवड झालेल्या, सरकारने त्या भगिनींना सुद्धा एक सुरक्षितता म्हणून तुम्ही एक नियुक्तीचं आता आदेश द्या. म्हणजे एप्रिलमध्ये ट्रेनिंग सेंटर आता इच्छुक आहे की आम्ही त्या मुलांना घेतोय, मग सरकारच का उदासीन आहे, हा एक आम्हाला सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. आणि आमच्यासोबतच्या लाडकी बहीण तुम्ही सरकारने योजना काढली तर आमच्यासोबतच्या भगिनींना पण तुम्ही लाडकी भगिनी म्हणून पहा आणि त्यांचे सुद्धा आज प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्या आणि नियुक्तीचे तात्काळ आदेश द्या. एवढीच मला मायबाप सरकारला विनंती करायची आहे त्या ठिकाणी. म्हणजे आमच्या सगळ्यांची लग्न तर रखडलीच आहेत, त्यामुळे आणि नियुक्त्याही रखडल्या आहे. हे सगळी जबाबदारी आता सरकारची आहे. त्यामुळे सरकारनं आमची ही मागणी
मान्य करावी आणि आम्हाला सगळ्यांना नोकऱ्या असू देत किंवा अधिकारी बनण्याचे जे आम्ही स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करावं आणि हे सगळं सरकारच्या हातात असल्याचं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.